सौरभ नेत्रावळकर मूळचा मुंबईचा सूर्यकुमार यादव सोबत एज ग्रुप क्रिकेट खेळलेला T20 वर्ल्ड कपमध्ये तो USA कडून भारताविरुद्ध खेळला। शुभम रांजणे मूळचा पुण्याचा मुंबईकडून रणजी क्रिकेट खेळलेला T20 वर्ल्ड कपच्या पहिल्या मॅचमध्ये तो सुद्धा भारताविरुद्ध खेळला। हे दोघच नाही तर मिलिंद कुमार, संजय कृष्णमूर्ती, साई तेजा मुक्कामल्ला असे भारतीय वंशाचे प्लेयर्स USA कडून खेळले। त्यातही नेत्रावळकर आणि रांजणे तर भारतात कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट खेळले होते, पण पुढच्या करिअरसाठी ते अमेरिकेत गेले आणि अमेरिकेच्या नॅशनल टीमकडून खेळले सुद्धा। पण भारताचा असाच एक प्लेयर अमेरिकेला गेला होता। त्याचे स्वप्न होतं अमेरिकेच्या नॅशनल टीमकडून खेळावं, पण अमेरिका सलग दुसरा वर्ल्ड कप खेळते तरी तो प्लेयर काही दिसला नाही। तो प्लेयर अर्थातच उन्मुख चंद, भारताच्या वर्ल्ड कप विनिंग अंडर-19 टीमचा कॅप्टन, जो कधी काळी सुपरस्टार झाला आणि आता गायब। पण उन्मुख चंद गायब कसा झाला, त्याला अमेरिकेकडून खेळायचा चान्स का मिळत नाही, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। उन्मुख चंद 2012 साली भारताने अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला होता, तेव्हा उन्मुख टीमचा कॅप्टन होता। फायनलमध्ये चेस करताना सेंचुरी करून प्लेयर ऑफ द मॅच सुद्धा ठरला होता। 4 वर्ष आधी म्हणजे 2008 मध्ये झालेल्या अंडर-19 वर्ल्ड कप मधून टीम इंडियाला विराट कोहली सारखा प्लेयर मिळाला होता। त्यात उन्मुख मूळचा उत्तराखंडचा असला तरी खेळायचा दिल्लीकडून, त्यामुळे नेक्स्ट कोहली, नेक्स्ट बिग थिंग अशी बरीच लेबल्स त्याला लागली होती। एकतर त्याचा एज ग्रुप क्रिकेटमधला परफॉर्मन्स, शाळेत असताना केलेली रणजी सेंचुरी, यामुळे त्याला 2011 मध्येच IPL कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं। त्यात वर्ल्ड कप जिंकल्यानं त्याच्याबद्दलची हाईप प्रचंड वाढली। त्यानंतर आली 2013 ची IPL। उन्मुख चंद दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळत होता। ओपनिंगला आला, टूर्नामेंटचा पहिलाच बॉल आणि ब्रेटलीने त्याचा ऑफ स्टंप उखडला। सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं होतं, त्यावेळी उन्मुख चंद अपयशी ठरला, ते सुद्धा अगदी पहिल्या बॉलवर। त्याच सीझनमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्धच्या मॅचमध्येही तो पहिल्याच बॉलला 0वर आउट झाला, तेव्हा रिकी पॉन्टिंगने त्याचा कडक कॅच काढला होता। 2 खडूस ऑस्ट्रेलियन्सनी उन्मुख चंदला मोठा सेटबॅक दिला होता, पण मोठे प्लेयर्स अशाच सेटबॅकमधून पुढे येत असतात। उन्मुख चंदला सुद्धा हेच करायचं होतं, अर्थात त्याने प्रयत्न केले, पण या प्रयत्नांना यश आलं नाही। 2013 च्या IPL नंतर त्याला दिल्ली डेअरडेव्हिल्सने रिलीज केलं, पण राजस्थान रॉयल्सने 65 लाखात टीममध्ये घेतलं, पण एका सीझन नंतर त्यांनी रिलीज केलं। मग उन्मुख चंदला टीम मिळाली मुंबई इंडियन्स। शोधून शोधून भारी प्लेयर्स घडवणारी मुंबई इंडियन्स। उन्मुख चंदला मुंबईकडून फारसे चान्सेस मिळाले नाहीत, तरी मुंबईने त्याला रिटेन केलं, पण दुसऱ्या टीममध्ये गेलो तर निदान मॅचेस खेळायला मिळतील असा विचार करून त्याने MI सोडली। तो स्वतः सांगतो की त्याला आमच्या टीममध्ये ये, तुला घेऊ असा शब्द देण्यात आला होता, पण ऑक्शन वेळी तो शब्द पाळण्यात आला नाही, त्यामुळे त्याच्याकडून IPL कॉन्ट्रॅक्ट सुद्धा गेलं। 2016 या वर्षात उन्मुख चंदच्या हातून बऱ्याच गोष्टी निसटल्या। तो तेव्हा इंडिया Aचा कॅप्टन होता, दिल्लीच्या वनडे टीमचा मेन बॅटर होता, पण त्याची दिल्लीच्या टीममधली जागा गेली। पहिल्या 3 वनडे मॅचेस हारल्यानंतर दिल्लीने त्याला विजय हजारे ट्रॉफीच्या टीममध्ये पुन्हा इन केलं। त्यानं 2 50s लावून प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड सुद्धा जिंकले, पण त्याचे स्कोअर पुरेसे ठरले नाहीत। त्याला इंडिया A मध्ये जागा मिळाली नाही, दिल्लीच्या टीममध्ये तो बसला नाही आणि IPL सुद्धा गेली। थोडक्यात अंडर-19 वर्ल्ड कप जिंकण्याआधी लाईमलाईटमध्ये आलेला प्लेयर एका वर्षात लाईमलाईट पासून बाजूला झाला। दिल्लीच्या टीममध्ये त्याचं आत बाहेर सुरू राहिलं, पण जेव्हा चान्सेस मिळाले तेव्हा ते मोठ्या स्कोअरमध्ये बदलता आले नाहीत। मुळात दिल्लीच्या टीममध्ये प्रचंड कॉम्पिटिशन होती, पण काही प्लेयर्स टीम इंडियासाठी सिलेक्ट होत असल्यानं स्लॉट सुद्धा रिकामे व्हायचे। उन्मुख याच स्लॉटमध्ये फिट बसला नाही, त्याने केलेले स्कोअर पुरेसे नव्हते। दिल्ली क्रिकेट असोसिएशनमध्ये त्याच्यासोबत राजकारण झाल्याची चर्चा झाली, पण या सगळ्याचा अंतिम रिझल्ट एकच होता, त्याला टीममध्ये जागा मिळाली नाही। 2019 मध्ये त्याने दिल्ली सोडून उत्तराखंडकडून खेळायचा निर्णय घेतला। उत्तराखंडला स्टार प्लेयर मिळाला, चांगला बॅटर मिळाला, त्यांनी उन्मुख चंदला टीमचा कॅप्टन केलं, पण काही मॅचेस हारल्यावर त्याची कॅप्टन्सी काढून घेण्यात आली। अर्थात उन्मुख चंदला चान्सेस कमी मिळाले, पण मिळालेले चान्सेस त्याला तितक्या ताकदीने कन्वर्ट सुद्धा करता आले नाहीत आणि त्याचं नाव मागे पडायला लागलं। ऑगस्ट 2021 मध्ये एक बातमी आली, त्या बातमीमुळे उन्मुख चंदची प्रचंड चर्चा झाली। बातमी होती रिटायरमेंटची। उन्मुख चंदने भारतीय क्रिकेटमधून रिटायरमेंट घेत असल्याची घोषणा केली। त्यावेळी त्याचं वय होतं फक्त 28 वर्ष। वयाच्या 17व्या वर्षी तो दिल्लीकडून खेळत होता, वयाच्या 19व्या वर्षी तो इंडियन क्रिकेटचा स्टार होता आणि 28व्या वर्षी त्याने रिटायरमेंट घेतली। सीनियर टीम इंडियाकडून एकही मॅच न खेळता इंडिया अंडर-19 आणि इंडिया Aचा कॅप्टन असला तरी त्याला डोमेस्टिक क्रिकेट आणि IPL गाजवता आली नाही आणि सीनियर टीम इंडिया त्याच्यापासून लांबच राहिली। अर्थात त्याने भारतीय क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली कारण त्याला अमेरिकेकडून खेळायचं होतं
आणि त्यासाठी त्याने पर्याय निवडला होता मेजर लीग क्रिकेट खेळण्याचा। त्याने MLC सोबत मल्टीइयर कॉन्ट्रॅक्ट साईन केलं, त्याला टीम मिळाली। तो फक्त अमेरिकेच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळणार नव्हता, तर तिथे नवे प्लेयर्स घडवणार होता, अमेरिकेत क्रिकेटचं कल्चर आणणार होता। त्याचा प्लॅन सिंपल होता, मेजर लीग क्रिकेटमध्ये चांगला परफॉर्मन्स द्यायचा आणि अमेरिकेच्या नॅशनल टीममध्ये जागा मिळवायची, अमेरिकेकडून वर्ल्ड कप खेळायचा। अमेरिकेत गेल्यावर उन्मुख चंद 2 वर्ष मायनर लीग खेळला, त्यात तो टॉप स्कोरर होता। त्यामुळे साहजिकच 2024 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी आपल्याला अमेरिकन टीममध्ये जागा मिळेल याची त्याला खात्री होती, पण तसं घडलं नाही। भारतीय वंशाचे अनेक प्लेयर्स अमेरिकन टीममध्ये सिलेक्ट झाले, मात्र उन्मुख चंदचा नंबर लागला नाही। वर्ल्ड कप अमेरिकेच्या होम कंडिशन्समध्ये होणार होता, तरीही उन्मुखचं स्वप्न अपूर्ण राहिलं। वर्ल्ड कपच्या आधी मेजर लीग क्रिकेट टूर्नामेंट झाली होती, त्यात लॉस एंजेलिसच्या टीमकडून त्याने 4 मॅचेस खेळल्या, पण 4ही मॅचेसमध्ये मिळून त्याला फक्त 68 रन्स करता आले। साहजिकच त्याच्यापेक्षा जास्त रन्स करणारे प्लेयर्स होते, अमेरिकेकडून रेग्युलरली खेळणारे प्लेयर्स होते आणि कोरी अँडरसन सारखे नावावर खतरनाक रेकॉर्ड्स असलेले प्लेयर्स होते। त्यांच्या गणितात उन्मुख बसला नाही आणि त्याचं वर्ल्ड कप खेळण्याचं, अमेरिकेकडून इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं। मेजर लीगच्या दुसऱ्या सीझनमध्ये त्यानं 6 मॅचेसमध्ये 158 रन्स केले, पण मेजर लीगचा तिसरा सीझन त्याच्यासाठी चांगला गेला। त्याने 9 मॅचेसमध्ये 302 रन्स केले, तरीही 2026च्या T20 वर्ल्ड कपसाठी त्याचं सिलेक्शन झालं नाहीच। अमेरिकेच्या नॅशनल टीमकडून खेळायच्या स्वप्नाने त्याला पुन्हा एकदा हुलकावणी दिली। इथेही त्याच्यासोबत राजकारण झालं का अशी चर्चा झाली, पण त्या सीझनमध्ये सगळ्यात जास्त रन्स करणारा मोनांग पटेल या वर्ल्ड कपमध्ये USAचा कॅप्टन आहे, तर 10व्या नंबरवर असलेला उन्मुख चंद टीमच्या बाहेर। अर्थात विषय फक्त रन्सचा नाहीये, 124च्या स्ट्राईक रेटने सुद्धा घोळ केला आहेच। पण म्हणून उन्मुख चंदने क्रिकेट सोडून दिलंय का? तर नाही। तो बिग बॅश लीग खेळला, बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खेळला, इंटरनॅशनल लीग T20 मध्ये खेळला, पण कुठेही त्याच्या नावावर 50 लागली नाही। प्रचंड चर्चा व्हावी असा मोठा नॉक बसला नाही। 24, 16 आणि 29 असे त्याचे हाय स्कोर्स राहिले, जे अर्थात पुढचं कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी सुद्धा पुरेसे नव्हते। साहजिकच उन्मुख चंद 1 सीझन वंडर ठरत राहिला। IT कंपनीमध्ये काम करणारा सौरभ नेत्रावळकर, महाराष्ट्र आणि मुंबईकडून चान्सेस मिळाले नाहीत म्हणून USA कडून खेळणारा शुभम रांजणे हे क्रिकेटच्या पंढरीत चमकले, पण उन्मुख चंद गायबच राहिला। तो अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला होता तेव्हा त्याची एक जाहिरात हिट झाली होती, ज्यात तो रैना, धोनी आणि कोहलीला म्हणत होता, मैं आपके टीम में अभी आ सकता हूँ, लेकिन आप सर लोग मेरी टीम में कभी नहीं आ सकते। पण उन्मुख चंदसाठी ती वेळ आलीच नाही। नेक्स्ट बिग थिंगच्या वाट्याला वाट पाहणं चालं।